नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा माझ्या शिवणकला या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज बघा माझी एवढी म्हणजे आज सकाळपासून माझा एवढा मूड गेलेला आहे की माझी एवढी तब्येत खराब आहे तरी सुद्धा मला ब्लाऊज अर्जंट 4-5 ब्लाऊज मला अर्जंट शिवून द्यायचं होतं आणि सकाळपासून एवढी म्हणजे धावपळ झाली. मी आज सकाळपासून व्हिडिओ पण नाही बनवला, तर मी दाखवते तुम्हाला. म्हणजे आपण आपली तब्येत व्यवस्थित असो किंवा नसो पण कस्टमरचं ब्लाऊज देणं महत्त्वाचं. तर सांगते तुम्हाला. हे बघा, हे एक शिवलाय वेलवेट मधला आहे आणि गोलगळा आहे आणि कटोरी आहे. असा ब्लाऊज शिवलाय बघा. आणि हा पण अस्तरचाच आहे बघा, हे पण अस्तरचाच आहे आणि हा पण कटोरीचा आहे. ही पण बघा, आता हे पण अस्तरचाच आहे आणि कटोरी आहे आणि अस्तरचा आहे. त्यानंतर हे आहे बघा, हे बघा, ही फोर्टक्स वाला आहे आणि सिंपल आहे. तर असं मी 4 ब्लाऊज शिवलेत बघा सकाळपासून. म्हणजे माझी एवढी तब्येत खराब असताना सुद्धा ही अर्जंट द्यायचं होतं, त्याच्यामुळे मी ब्लाऊज शिवून घेतले. आणि फक्त आता हा एक राहिलेला आहे. 5 ब्लाऊज त्यांचे आहेत, तर हा एक राहिलेला आहे फक्त. तर आता तो पण शिवून घ्यायचा आहे. तर आता 5 वाजलेत, तर होईल 6 वाजेपर्यंत 1 तासामध्ये हा ब्लाऊज क्लिअर होईल. आणि आज बघा एवढं आभाळ आले, पाऊस पण भरपूर येण्याची शक्यता आहे. आणि मला आता दवाखान्यात जायचं होतं, तरी पण मी दुपारी गोळ्या खाल्लेल्या आहेत. आपले एक गोळी खाल्लेली आहे दुपारी थंडी तापावरची, तर त्याने काय म्हणजे थोडासा फरक पडलेला आहे. पण आता मला दवाखान्यात पण जायचं आहे आणि आभाळ पण भरपूर आलेला आहे. तर बघू आता जमलं तर जाणार आहे, नाही तर उद्या सकाळी मी दवाखान्यात जाऊन येणार आहे. पण कसं असतं, जर आपल्याला जबाबदारी म्हणजे आपल्याला जर द्यायचं असेल तर कितीही आपली तब्येत खराब असो किंवा चांगली असो, पण ते टायमाला काम आपल्याला करून द्यायचं असतं. आणि मला आज अर्जंट होतं, द्यायचं होतं ब्लाऊज ते. तर माझी एवढी तब्येत आज सकाळपासून माझा एवढा मूड गेलेला आहे ना. मला म्हणजे आई पण मला आज सकाळ सकाळ ओरडली आहे की ब्लाऊजचं म्हणजे कसं की रानातलं काम पण असतं आणि ब्लाऊज पण शिवून द्यायचं असतात. त्यातून थोडंफार म्हणजे एवढं तेवढं मागं पुढं होतं ब्लाऊजचं. एखाद्या कस्टमरचं जरा 1-2 दिवसाचा फरक होतो, वेळेवर जात नाहीत, कारण मग काम पण करायचं असतं. म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांना पण मदत करायची असते आणि ब्लाऊज पण शिवायचं असतात. तर आज मला ती पण ओरडली की ब्लाऊज आजच्या आज कंप्लीट करून दे म्हणून. तर माझी एवढी तब्येत खराब असताना सुद्धा मी आज ही ब्लाऊज शिवून तयार केलेले आहेत. तर बघा कसं असतं, शिलाईचं काम वेळेत द्यायचं असतं वेळेतच, आणि नाही दिलं तर कस्टमर ओरडतात. त्याच्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी न करता मी आज ही ब्लाऊज शिवून तयार केलेला आहे. आणि खूप म्हणजे असं एवढा थकवा जाणवतोय ना की आता वाटतंय की शांत थोड्या वेळ झोपावा. पण अजून एक ब्लाऊज राहिलेला आहे आणि बाहेर पण एवढा पाऊस चालू झालेला आहे, आभाळ पण एवढा आलेला आहे. तर बघा कसं वातावरण झालंय, पाऊस यायला चालू झालाय. कसलं गार असतंय, तर बघा कसा पाऊस आहे. बघा कसलं झालंय आभाळ, कसलं वातावरण झालंय. असल्यात कसं दवाखान्यात जायचं, तुम्हाला दवाखान्यात जायचं होतं, तर बघा कसं वातावरण झालंय. तर बघा कसं पाऊस चालू झालाय, कसं वातावरण झालंय बघा. पाऊस पण यायला लागलाय, गाडीवर दिसत असं पडलेला पाऊस. आता हातावर टिपकं पडायला लागलं. पाऊस पण बघा चालू झालाय. माझ्या शेळ्या बी राहिल्यात अजून बांधायच्या, आणि शेळ्या बांधून घेते. त्यानंतर तुम्हाला दाखवते पुढताना कसं पाऊस चालू झालाय ते. कसलं धन आणतंय पण, वारण फिरण कसं सुटतंय.
पार्सल